शपथ झालो म्हणजे का भरोसा नाही का माझ्या 5 झालं का 45 2 दिवस झालं तो गेलता घर सोडून रागा त्याला आता आम्ही भेटायला आलेलो म्हणजे तो बोलतो फोन करून आता मी येतो बोलतो माझा राग गेलेला आहे तर त्याला आज आपण भेटू ते 10 वाजेच्यावर तुम्ही जेवायला येऊ शकता मोफत जेवायला आहे तर या लवकर आई सोबत सांगते बघा जेवण तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आपल्या सायलोली ब्लॉग्समध्ये आज जाम टेन्शन आलं जाम बेकार आताशी जस्ट उठलोय आंघोळ केली तर डायरेक्ट कपडा घातलं नको सगळी घर नव्हती डायरेक्ट पालालो वरती कारण की आता 10 मिनिटं नाही ना आमचा रिझल्ट लागणार आहे 12वीचा इथं आहे ना इथं जरासा ठुकठुक होत चालला आहे ना आई तर मी आलेलो आहे टेरेसवर माझ्या तळती जायची शक्ती नाही कारण की सगळी बसलेली आहेत पटकन जर असं मार्क म्हणजे असं नापायपत झालं दिसलं ना का मग कपलो जे नाही फोन करणार ते पण फोन करतील ना सांगतील वा 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 दिवा लावलंच आईच्या गावात आता टेन्शन आलं जाम कलती जाव का नको चाललंय म्हणा मी कलती जाणवत नाही तू वरतीच रिझल्ट बघीन जे आहे ते डायरेक्ट वरती बघीन मग नंतर कलती उतरीन 5 झालेला उतरेन कलती झालं तर नापास झालो तर आलो तसं टेरिसवर खाली उडी मारीन नको खालती उडी मारून काय होईल माहिती आहे का जास्त खर्च होईल उलटी पाय मोडला तर जिम राहिली तर उगाच फुकाटचा खर्च आहे नको बिरी नाही मारला जायला मरो तिकडं आवरा काही नापास परत बसू मग इशी उडी मारून काय होईल माहिती आहे का जास्त काही नाही होणार माझा पाय मोरण ते तर फ्रॅक्चर होईल फुकाटचा काला खर्च तो ना घरून बसायचा होईल परत काही नाही आता वाट बघतोय एकटा टेरेसवर बसलोय मस्त कोणाला सांगलं नाही मी नाही का वरती आलो म्हणून सगळी शोधत असते ना तर मला पोहणाने अजून आला कोणता पोहणा पण येतील पटापट आता तर जेव्हा इथं वाचतंय आतमधून ठुकठुक वाचतंय अरे का वाचन वाचता रिझल्ट लागणार आहे सगळा ओकेमध्ये आहे फक्त गेम कशी झाली माहिती आहे का मी अभ्यास आवसा पण नाही केला हा पण ती मागं पुरं होती माझी त्याही मला अख्खं पेपर दाखवलं बाकी तो टेन्शन नाही पण अभ्यास आवसा पण नाही केला जाऊ दे होणार आहे तर होणारच आहे आता जे अंक येणार आहे ते येणारच आहेत तर त्याला काही आपण करू नाही शकत बघू आता पास नापास झाल्यावर काही करू नाही शकत आता आपण जावाचा गलती मुकाट आता झोपणशी उठलो तरी पण परत जाऊन झोपेन कारण की खोलीशी निघणारच नाही आज बाहेर जर नापास झालो ना करी लावून डायरेक्ट झोपण उठणारच नाही मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ ठेवीन कारणच नाही मोबाईल स्विच ऑफ अशी तर जर पास झालेलो असलो ना तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांच्या समोर नाचींच्या आईच्या गावात फक्त पास होते मग असा फोन केल्यावर कसं सगळी चांगला बोलतील नाही तर परत नापास झाल्यावर माहिती आहे ना गेम करते माझी कवा रिझल्ट लागेल एखादं घाम फुटा लागला आता शपथ जाम बेकार मी कलती जाणवत नाही बाबा कलती मी इथंच बघीन वरती जायचं डायरेक्ट पेटी काय आता मी कलती आलेलो आहे कारण की वरती मोबाईलचा प्रॉब्लेम झाला दुसरे आता काय माहिती दिसतच नाही मला सीट नंबर टाकते तर होईच नाही आता खालती जावं बाबा जाम टेन्शन मला एक अशा सोडतोय बेकार आता खालती जाव सीधे इथेच कोण असून करण त्याचा मोबाईल घेऊ त्याच्याने सीट नंबर टाकू पटकन ओपन करून मग बाबा 1 वाजून गेलेले आता माझ्या अजून 3 वार चाललेला असा डेंजरवाला मला जाम टेन्शन आलं आहे माझा रिझल्ट लागेल आता एकदम ग्रामीण 5 तुला काय वाटतं पास होईल का नाही वाटते मला पास होईल 100% होईल का नाही 100% होईल जर नापास झालो तर मारशील का
त्या दिवशी नाही मारायचं त्या दिवशी मार बाबा थांब सांगून जा. अरे वशील पास नापास झालो तर अभ्यास केलास ना वशील आता हे बघ ही छाती आहे ना जे टुकटुक टुकटुक वाजतं इथं. हो वशील पास आणि जर नापास झालं तर नापास तर होऊ दे नापास चल. अरे सोडायचं. आयो हौशी मेथीने शपथ घेऊन जाऊन तुला काय वाटतं मी पास होईन का नापास होईन? पास होशील आता काय करतात म्हणजे मी अभ्यासच केला नाही कुठे पास होईन? मग तुला काय अभ्यास नाही साधं आपण जर नापास झाल्यावर आता नापास झालं मी काय करू मग अय शपथ घे पास होईन मी. पहिले पोरा कधी पास होईन सांग शपथ घेऊन. होईल नाही नापास झाल्यावर नापास झालं मी काय करू तू काय करशील म्हणजे जाम टेन्शन आलं आहे डायरेक्ट मी टेरसो उडी मारीन नापास झाल्यावर. मग काही सांगू नको अभ्यास करा मी शपथ सांगते मी डायरेक्ट टेरसो उडी मारीन. मला काय म्हणतं म्हणजे मारू रे उडी मार बोलतो. मग तुला काय अभ्यास नाही करता ये अरे पण अभ्यास करायला पोरींशी बोलायला लागत मग कुठची अभ्यास करू? आता पोरींची आधी नोकऱ्यांना करायला लागा अरे काय नोकऱ्या धंदा शुभेच्छा करायचा करा. आयो त्या सोड लक्ष तुला काय वाटतं पास होईल का नाही? मला नाही वाटत पास होईल बोल असं दिसतं. त्याने बरोबर सांगला तुला काय वाटतं तू शपथ घेऊन सांग. आता मी काय सांगू एकदा बोल फक्त पास होईल बोल. पास होईल नंतर नापास झाल्यावर आता नापास झालं मी काय करणार मग हा बा मी डायरेक्ट टेरसो उडी मारीन. का बरं की तुम्हाला काय काम धंदा आहे सगळा मिळतंय खावायला मी डायरेक्ट टेरसो उडी मारीन. मी टेरसो उडी मारीन. मी जगणार नाही आता. आधी नापास झालो ना तर मी डायरेक्ट उडी मारीन. मला काय म्हणता असं सांगा मी उडी मारीन मला नको सांगू तू. मी डायरेक्ट उडी मारीन. आता पास ना नापास आम्ही काय सांगणार पास होईन बोलताना सगळी नंतर नापास झालो तर मी सांगतोय मग काय करायचा? आता काय करता आम्ही काय करणार हात घरी रिक्षा घेऊन देशील ना म्हणा. देशील ना तू पैसे देशील ना रिक्षा घ्यावला नापास झाल्यावर म्हणा रिक्षा घेऊन देणार आहे. वापस पगार कमवतो रिक्षा घेऊन देशील का नाही सांग. मग तुला घेऊन जात जाईन मी. हा ते कानात जपून घ्या. रिक्षा घ्यावला आपल्याला. हो तू काय आधी अमकी करता सुब्याला कसा बापूस काढते चालला का ते लागला का नाही देख रे बाबा. छाती मी असा ठोक आयोच्या हातान खोलो आपण आयोच्या हातान खोलो. तू नको बोलू आयोला खोलू दे रे सिद्धा जायला काहीतरी जापू नको सांगत थांब. आयोच्या हातानच देऊ रिझल्ट. गली गली में शोरे शाही बाई काय आता आम्ही आयोला माझा रिझल्ट खोलायला देऊ धर ना धर आयो रिझल्ट तूच ओपन कर थांब. रिझल्ट ओपन कर रिझल्ट यू बटन दाब. म्हणता यो 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 जर नापास झालो ना तर बघ फक्त तू नापास झालो तुला डायरेक्ट रिक्षा घ्यावं लागेल म्हणा. म्हणता आपला पास झालो. पंचेचाळीस पन्नास 45 चालू ना बास. पहिला चालूच ना पाच झालो ना बस. पाच झालो बस संपला विषय. रिझल्ट तो का जो पाच झाला का ते जाऊ द्या आता. पाच झालो बस झालो पाच झालो. आयोची कृपा आमची पाच झालो आयो. आता खूप चालीस का नाही मग आता काय देशील म्हणा? खूप चालीस का नाही तुला काय पाहिजे बोल. बांगड्या घेऊ तुला बांगड्या चालू ना आमच्या आता आयोला बांगड्या देईन. आयो बोलली बांगड्या पाहिजे. शपथ झालो म्हणजे का भरोसा नाही का माझ्या पाच झालं का 45.6 पाच झालो. कसा वाटतं वाजवलं का नाही? करा वाटतंय का खोटं वाटतंय? करा वाटतंय का खोटं वाटतंय?
तर काय आता आम्ही 5 झालेलो होतो. आम्ही खूपच म्हणजे खूपच खुश झालेलो आहे. म्हणजे खूपच म्हणजे सांगू नाही शकत एवढा खुश झालेलो आहे. तर आता आम्ही चिकन बनवायला घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही 2 शेफ आहे. देवांश बनवतो देवांशला मसाला भात आणि मी बनवतो माझ्यासाठी चिकन. तर चिकन अशी बनवत आहे मी. तर काय झालं विषय माहिती आहे का, ही 2 दिवस झाले चिकन बर्फावत होती आणि त्याचा आता झाला आहे कल्याण. हा तर ती काय तर कशी दिसते बघू शकता तुम्ही. वाट लागली असती. ते मसाला बनवलाय आणि ते चिकन तर झालेलं आहे कल्याण. तरी पण काय मी आता खाणार आहे. मी फेकू नाही शकत, तुम्ही फेकत नाही ते चिकन. तर चल आता डायरेक्ट आपण चिकन खाऊन मस्त नंतर संध्याकाळी मित्रांचा बड्डे आहे तिथे जायचं आहे. येणार नाही तर मग डायरेक्ट आता आपण संध्याकाळचे जिम बिम करून डायरेक्ट मित्रांच्या बड्डेलाच भेटू. चला काय आता आपण पोचलेलो आहोत कारवे गावात. उठ चल काही झोपलेला मी पण झोपलेलो लय. चला आता आपण डायरेक्ट पोचून जावं डायरेक्ट आता वरती दरवाजा उतर. चाल झोपलेलो सगळी गाडी दोघं झोपलेलो आम्ही. आता गाडी आम्ही चुकीच्या जागेवर लावलेलं आहे पार्किंगमध्ये. आता गाडी काढत आहोत आणि दुसऱ्या परत चाललेलो आहोत कारण की गाडी चुकीच्या जागेवर लावली पार्किंगला आहोत. लिफ्टमध्ये आता आम्ही लिफ्टची वाट बघत आहोत. जातील का सगळी. आमच्या इथे 2 मोठे माणूस आहेत पहिलवान आहेत 2 ते पुढे गेले. मी लिंक पाठवणार नाही कली काय मी तर काय आता अशी खूप गर्दी झालेली आहे लिफ्टमध्ये. आता लिफ्ट आलेली आहे. चला डायरेक्ट आता वरती जाऊन डायरेक्ट आता जेवायला बसवतो डायरेक्ट. तर डायरेक्ट आता आपण वरतीच भेटू. हॅलो काय बोल झाला बड्डे आता तुझा संपला. मग आता जाऊ मी घरा. आता आपण इथं चाललेलो आहोत तुषार त्याला आणायला. कुठं आहे रे तो. आहे कुठं स्टेशनला आलेला आहे तो. आता आम्ही त्याला स्टेशनला आणायला चाललेलो आहोत. मित्रांच्या आम्हाला दाखवायला आलता जागा त्याला आम्ही घरात होतो. तुला नाही तुला घेऊन नाही जाणार आम्ही. म्हणजे आता बड्डे आहे मग पार्टी घरी का. आपण तुषारला आणायला चाललेलो आहोत. आता आम्ही पोचलेलो आहोत स्टेशन जवळ. शिवूरच्यात ना हो शिवचं नाव दिसतंय तरी पण एकदा आता तुषार येईल आलेलाच आहे. म्हणजे त्याला आता घेऊन निश्चित डायरेक्ट आपण तिथे घरा पोचू. लई भूक लागलेली आहे. आम्ही आता कंट्रोल नाही होय तरी पण आता जरा कंट्रोल करू. आपला भाऊचा वेळा आहे 2 दिवस झालं तो गेलता घर सोडून रागाल. त्याला आता आम्ही भेटायला आलेलो म्हणजे तो बोलतो फोन करून. आता मी येतो बोलतो माझा राग गेलेला आहे. तर त्याला आज आपण भेटू. बघा गाईज कसा पलतोय तरी आम्हाला बघून खूपच त्याला मिस केलेला आहे. तो घर सोडून गेलेला होता 2 दिवस. तो बोलता आज मी येतो बोलतो परत बोलतो मला नाही करमत तुमच्याशिवाय. ऍक्टिंग झाली. ऐका गाववाले लोक मिलिंद म्हात्रे उर्फ आमचे भाऊ त्यांचा आज पोराचा बड्डे आहे. तर 7 ते 10 वाजेजवळ तुम्ही जेवायला येऊ शकता. खूपच जेवायला आहे. तर या लवकर सर्वांनी या. ऐका गाववाले लोक आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत. तर आता आम्ही चाललेलो आहोत बाबा गर्दी बघा ती झाली कधी लय गर्दी झाली. लय लोक आली जेवायला. हाक मारलीस ना तुम्ही. चला आता डायरेक्ट आता पकाची एक टाइम उपास होता. आई शपथ सांगते बघा जेवण. भाऊ काय जेवायला बस 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 आवरा 2 डबे. हा काय होता कसा आहे पनीर मटर नाही सॉरी पनीर टिक्का मसाला आणि व्हेज पुलाव. मागं पण तुम्ही घेतलात माझ्या मध्ये टिकलाच होते मला मागं. कोणी गेला आणखी देवांश दुसरा खाना अच्छा है ना. आजचा 1 नंबर. मेरे बीबी ने बनाया है. निकिता मिलिंद म्हात्रे उसका नाम है. 1-1 पर्पज. नको 1 बघू नको. देवांशने केक केला उलटा. अरे मिसळ भी आओगे.
बोलवशील तेव्हा जेवायला. हा? तुम्ही जेवायला बोलवशील उद्या तेव्हा. बोलवलं तर उद्या ये. उद्या नको. चालेल उद्या पण ये. चालेल उद्या. उद्या पण ये. राईस येऊ ना, राईस. बर्थडे झाला तुझा. ये दिवस का? अरे बर्थडे लक्षात द्यायचा आहे. सांग ना त्याला सांग बरं तुला पण गिफ्ट आणलेलं पण गाडीन राहिला. आता एक वेळ बोलायचं आपल्याला. त्याला बरं तुला गिफ्ट आणलेला तू गाडीन राहिला. तर चला काय तर वर्कआउट संपलेला आहे आणि हा आहे आजचा पंप. तर ब्लॉग आता इथंच आपण एंड करूया. लय वाजलेलं आहेत रात्रीचं. तर आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. आणि मी 5 झालो त्याच्याबद्दल म्हणा लय खुश झालो मी आता. तर चला ब्लॉग इथंच एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा. यूट्यूबला कसं करतात त्याने माहिती पण करा. आणि आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. असंच अजून ब्लॉग येत राहतील जाम. तर चला आता भेटू पुढचे नवीन मोठे ब्लॉगमध्ये. तर इथंच ब्लॉग एंड करूया.